सर नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा. ज्ञानेश्वर रामकृष्ण गोराडे, ओके. राहणार राणीचे बांबूड, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. म्हणजे हा तालुका पाचोरा. ओके, जळगाव जिल्हा. जळगाव जिल्हा. तर आपण आपल्या गोठ्यामध्ये सध्या आहोत. हो. किती गाय आहेत सर टोटल? माझ्याकडे 6 गाई आहे. 6 गाय आहेत आणि सगळ्या HF. सगळ्या HF. तर तुम्ही ह्या गायांना मिल्क चार्जरचा वापर करताय? हो. बरोबर आहे. किती महिन्यापासून वापर करताय? 6 महिन्यापासून. 5 ते 6 महिन्यापासून कंटिन्यू. ओके. तर तुम्हाला या मिल्क चार्जर संदर्भात माहिती कशी मिळाली? मिल्क चार्जर चांगले, गाईला चकाकी आली आणि चारा बी चांगला खातात. बरोबर. आणि दूध बी माहिती चांगलं. कशी मिळाली याच्या संदर्भात? माहिती मला यांच्या हेमराज पाटील कडून मिळाली. आता 6 महिन्यापासून तुम्ही यांना कंटिन्यू मिल्क चार्जर देताय. कसं देता तुम्ही मिल्क चार्जर यांना? एका गाईला 50 ग्रॅम. एका गाईला 50 ग्राम चालू आहे. वन टाइम चालू आहे. वन टाइम चालू. तसं मिल्क चार्जरचं जे प्रमाण आहे सर, ते आता ही 20 लिटरची गाई आहे. बरोबर. हा. तर 20 लिटरच्या गाईसाठी कमीत कमी आपलं प्रमाण कसं आहे? 100 ग्राम सकाळी, 100 ग्राम संध्याकाळी. का बरं? आणि ती 20 लिटर दूध देते. बरोबर आहे. सोबत 20 लिटर जर तू दूध देऊ राहिली तर 20 लिटर दूध देत असताना तिची झीज पण तेवढ्या प्रमाणात होती. बरोबर आहे. हा. मग तिचं पोषण भरून काढण्यासाठी मिल्क चार्जरचं प्रमाण जे आहे ते 100 ग्राम सकाळी, 100 ग्राम संध्याकाळी अशा पद्धतीने असायला पाहिजे. परंतु याचा आपण किती टक्के कमी देतोय? 50%. 50% प्रमाण. 50 पेक्षाही कमी. 50 ग्राम सकाळी, 50 संध्याकाळी. म्हणजे 100 ग्राम देतो. 100 ग्राम कमी देतोय आपण. 50 ग्राम संध्याकाळी. म्हणजे 100 ग्राम चाललंय ते 100 ग्राम संध्याकाळी पण, म्हणजे प्रमाण दुप्पट असायला पाहिजे. ते आपण अर्धच देतो. तर निम्म प्रमाण तुम्ही सगळ्या गायांना देताय. तरी सुद्धा रिझल्ट तुम्हाला कसा येतोय? रिझल्ट एकदम चांगला आहे. चांगला येतोय. हो. म्हणजे त्यांच्या जी चमक बघतोय, चमक बी झाले गाय धुतल्याने? धुतल्याच नाही, जसे आहे तशा धुतल्याच नाही. डायरेक्ट धुतलेल्याच नाही अजिबात. नाही. ह्या तुमच्या ज्या गाय आहेत ह्या तुम्ही धुतलेल्याच नाही, तरी सुद्धा चकचक चकचक करताय. हो. म्हणजे त्यांच्या अंगावरती तेल लावल्यासारखी चमक आहे. मागं काय बघा, चमक आहे ना, प्रत्येक गायवरती चमक आहे. म्हणजे प्रत्येक गायची त्वचा जी आहे ती एकदम चमकते तेल लावल्यासारखी. बरोबर आहे. तुम्ही त्याला मालिश करता गायांची? नाही. काय नाही. मग हात सुद्धा फिरवता आणि बसा. हात पण फिरवत नाही. असा हात सुद्धा फिरवता नाही. रिकामपणच नाही राहत ना. ठीक आहे. दुधामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? दूध घट्ट आहे आणि दुधामध्ये वाढ आहे. आणि जी साय येते ती साय म्हशीच्या दुधासारखी येते. साय म्हशीच्या दुधासारखी येते. HF ची. म्हणजे आता जनरली आपण सगळे बघतो की गोठ्यांमध्ये ज्यावेळेस आपण जातो HFच्या, तर ते दूध पिलं जात नाही. ते पांचट लागतं. त्याची चव एवढी खास लागत नाही. त्या दुधाला गोड चव नसते. आणि त्याचा चहा जरी केला तरी त्याचा वास येतो. कळून जातं लगेच की HFचं दूध आहे. परंतु सर असं सांगताय का त्याची जी साय आहे ती साय म्हशीच्या दुधा एवढी जाड आहे. म्हणजे त्याचा काय वाढला? फॅट वाढला. दुसरी गोष्ट, त्या दुधाची चव कशी लागते? एकदम चांगली लागते. म्हणजे साखर टाकून पिता का? नाही, असंही पिलं चालतं आणि गोड लागतं. म्हणजे असंही पिलं तरी आता 3 दिवसापासून झालं होतं. तर मुली म्हणत होते की इथलं पंचकावर आहे भाऊ. म्हणजे 3 दिवसापासून मिल्क चार्जर तुमचं संपलंय बा. इथलं पंचकावर आहे भाऊ. मी म्हटलं मुलींना सांगितलं पावडर झालं त्याच्यामुळे ते दूध नाचल्यासारखं दिसत. तरी नाचल्यासारखं दिसतं. नाचल्यासारखं दिसतं. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही पोषक घटक आहे, फॅट असेल, SNF असेल, हा कमी का बरं झाला? कारण की मिल्क चार्जर आहे ना सर, गायच्या पचनशक्तीवरती काम करतं. जरी त्याचं नाव मिल्क चार्जर आहे तरी ते कशावर काम करतं? गायची पचनशक्ती, रक्ताभिसरण शक्ती, गायची रोग प्रतिकारक शक्ती, या सगळ्या घटकांवरती मिल्क चार्जर काम करतं. आणि मग ते जर देत असाल तुम्ही तर दिलेला चारा गायच्या अंगी लागतो. आणि अंगी लागल्यामुळं मग दुधाचं फॅट वाढतं, SNF वाढतं, दूध तुमचं वाढतं. आता मिल्क चार्जर कमी झाल्यापासून दुधामध्ये काही घट जाणवली का? जाणवली. 2-4 लिटर कमी झाला. मग याला कंटिन्यू ठेवा मिल्क चार्जर. आणि याला तुम्हाला जर प्रयोग करायचा आहे सर, तर 4 गायांना चालू आहे ना, 4 गायांपैकी 2 गायांना तुम्ही 100 ग्राम 2 टाइम देऊन बघा. बाकीच्यांना 50 ग्राम चालू ठेवा. त्या 2 गायांना काय रिझल्ट येतो तो आम्हाला तुम्ही सांगा. बरोबर आहे. बाकी शेणात तुम्हाला काय बदल जाणवला? शेण बी वाटतंय ना, भुसकट झालंय पा. शेण बी तुमचं चांगलं पडतंय. जबरदस्त खत आहे ना. पहिलं जुनं आहे, नवं आहे. नवीन पोट टाकलेले हे नवीन खताची पोटी. हे लगेच खत झालंय. किती दिवस झाले याला टाकून? 6 महिन्यापासून वापरताय. त्याचं खत व्हायला सुरुवात झाली. चहा पत्ती सारखं झालंय ते. चहा पत्ती सारखं. तेव्हा तुमच्या हातातलं बघा, तिकडून घ्या बरं, काढून आणा ते. चहा पत्ती सारखं झालंय. डायरेक्ट एकदम हलकं बी असं.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी का गोठ्यात आल्यानंतर माशा खूप राहत्या भनभन भनभन करतात. इथं माशा दिसत नाही. का बरं? ते मिल्क चार्जरमुळेच. मिल्क चार्जरमुळे. म्हणजे एक तुमची घाण होत नाही. घाण होत नाही. दुसरी गोष्ट गोठ्यामध्ये घाणेरडा वास येतो. वास नाही. माणसांना काम करायला चांगलं वाटतं. तुमचं दूध सुधारतं. म्हणजे हिचं दूध तुम्ही घरी करू शकता. याच्या दुधापासून तूप वगैरे बनवलं का? मग तूप बनवतो. कसं येतो तूप? 10 दिवसाला 1 सव्वा किलो पडतं. 10 दिवसाला किती? 1 किलो पर्यंत तुमचं पडतं. आता मार्केटला काय भाव भेटतोय दुधाचा? दुधाचा आपले कंटिन्यू चालू आहे. 37-38 रुपये पडतंय. ठीक आहे. 6 महिन्यापासून डॉक्टर किती वेळा आला? 6 महिन्यापासून काय 2 दर आले. कशासाठी? तूप बरे झाले. तूप भरण्यासाठी. म्हणजे मस्टायटिस, लंपी सारखा कुठलाही प्रकार गोठ्यामध्ये नाही. म्हणजे मिल्क चार्जरचा जर वापर कंटिन्यू ठेवला तर कुठल्याही प्रकारचा आजार हा तुमच्या गोठ्यामध्ये येत नाही. डॉक्टर फक्त ट्यूब भरायलाच येणार. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत मिल्क चार्जर वापरून तुम्ही खुश आहात का? खुश आहेत. ठीक आहे. आता यांचं जे शेण बनतंय मिल्क चार्जर टाकल्यानंतर, हे शेण तुम्ही चाराला, तुमचा चारा करताय तुम्ही, त्या चाऱ्याला जर वापरलं, बरोबर आहे. आता मिल्क चार्जर तुम्ही वापरलं, तुमचं दूध वाढलं, फॅट SNF वाढली, गायची तब्येत सुधारली, इथपर्यंत ठीक आहे. पण मिल्क चार्जरचा अजून एक उपयोग असा आहे सर, की जर याचं शेण तुम्ही तिथे चाराला दिलं, म्हणजे त्याच शेणापासून बनलेला चारा तो परत गायला टाकायचा, त्याला रासायनिक वापरायचं नाही. आणि मग याच्यापासून जे गोअमृत बनेल, हे तुम्ही जी पपई लागवड केली आहे, बरं तुम्ही ज्वारी करता, तुमच्या सगळ्या पिकांना, वांग असेल, या प्रत्येक पिकाला तुम्ही जर या गोअमृतचा वापर केला तर तुमच्या मातीचा सेंद्रिय कर्ब एक तर झपाट्याने वाढेल. दुसरी गोष्ट, त्याच्यावर तुम्हाला खर्चही कमी येईल आणि त्या मालाची क्वालिटी 1 नंबर बनेल. म्हणजे तुमचा फायदा कुठं झाला? दुधातही झाला, गोट्याच्या खर्चातही झाला, आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेतातही झाला. म्हणजे तुमचा सगळीकडून खर्च जर तुम्हाला वाचवायचा आहे तर मिल्क चार्जर तुम्हाला एकमेव पर्याय आहे. बरोबर आहे. मग आता इथून पुढे तुम्ही यांचं प्रमाण वाढवा, ते जे प्रमाण दिलेलं आहे त्यानुसार द्या, आणि चाऱ्याला यांचा शेणाचं खत बनवून तिथं टाका. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही सगळ्या शेतकरी मित्रांनी पूर्ण खानदेशातले धुळे, नंदुरबार आणि जळगाव, जर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या गोठ्यामध्ये तुमच्या गायींना मिल्क चार्जर सुरू केलं आणि तो चारा जो आहे त्या चाऱ्याला तुम्ही एसिडी वैदिकचा वापर केला तर त्याच्यापासून तुम्हाला एकतर गोठ्यात बेनिफिट आहे, गायीच्या तब्येती, दुधामध्ये, आणि दुसरी गोष्ट तुमची शेती सुद्धा त्याने सुधरेल. बरोबर आहे. काय सांगाल तुमच्या भागामध्ये जे काही गोठ्याचे शेतकरी जे घाणेरड्या वासाने, रोगाने, आजाराने परेशानी, त्यांना काय सांगाल? त्यांना तेच सांगेल की मिल्क चार्जर चालू करावा. बरोबर. गाई दुधालाही वाढते आणि तब्येत बी सुधारते. दूध येतं. ओके. आता याच्यामध्ये एखादी गाई भाकड वगैरे नाही, सगळ्या गाया चांगल्या व्यवस्थित चालू आहे. आता माझ्या मते हिला येऊन किती झाले डिलिव्हरीला? दिले 3 महिने झाले. 3 महिने झाले. म्हणजे 3 महिन्यापासून कंटिन्यू दूध. आणि सुरुवातीपासून म्हणजे आपण म्हणतो की दुधाला गाई हळूहळू वाढते. म्हणजे ज्यावेळेस गाई डिलिव्हरी करते तर डिलिव्हरी झाल्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर गाई तिच्या, समजा 20 लिटरची गाय असेल तर ती 17 लिटर, 18 लिटर, मग 20 लिटरवर जाते. तर ही किती महिन्यात 20 लिटरवर गेली? 15-21 दिवसापासून 10-12 लिटर दूध सुरू झालं होतं. म्हणजे 21व्या दिवसापासून 1 महिन्याच्या आतच तुमचं दूध एकदम पीक वरती पोहोचतं. 1 टाइम 10 लिटर, 10-12 लिटर. बरोबर आहे. म्हणजे मिल्क चार्जरने तुम्हाला हाही एक बेनिफिट आहे का गायचं दूध लवकरात लवकर त्याच्या मॅक्सिमम लेवलला जातं, आणि मग तिथून पुढं 6 महिने, 7 महिने, 8 महिनेपर्यंत ते कंटिन्यू तसंच राहतं. मग तुम्ही जर यांना चालू ठेवलं तर तुम्ही अजून पुढचे 3-4 महिने कंटिन्यू एवढंच दूध काढू शकता. म्हणजे दूध धंदा तुम्हाला परवडला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे मिल्क चार्जर जर तुम्ही चालू ठेवलं तर दूध धंद्यामध्ये तुम्ही तुमचं आर्थिक गणित सुद्धा काय करू शकता? सुधारू शकता. चाऱ्याचा खर्च कमी करू शकता. बरोबर आहे ना. म्हणजे अशा पद्धतीने हे मिल्क चार्जर तुमच्या गोठ्यातलं आर्थिक गणित सुधारवतं, तुमचा गोठा सुधारवतं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची शेती सुधारवते. एवढं सगळं करणारं तंत्रज्ञान मार्केटमध्ये कुठे आहे आज? बरोबर आहे. म्हणजे एसीटी वैदिक शिवाय दूध शेती पर्याय नाही. ओके. तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करते? हेमंत पाटील करतात. हेमंत पाटील सर करतात. हेमंत पाटील सर नमस्ते. जर आपला पाचोरा तालुका आणि भडगाव तालुक्यामध्ये कोणाला जर मिल्क चार्जर आणि एसिडी वैदिकचे प्रोडक्ट हवे असतील तर तुमचं नाव, तुमच्या शॉपचं नाव आणि पत्ता सांगा. नमस्कार, माझं नाव हेमंत नामदेव पाटील. आपलं पाचोऱ्याला शॉप आहे. ज्यांनाही पाचोरा, भडगाव, जामनेरसाठी माल अवेलेबल लागत असेल तर तो पाचोऱ्याला मिळेल. ठीक, धन्यवाद.